सुपरस्टार थलापती विजय यांनी पहिल्याच निवडणुकीत तामिळनाडूमध्ये आपला राजकीय चमत्कार दाखवलाय. पण 2020 साली वडिलांनी न विचारता पक्ष काढल्यामुळे थलापती विजय यांनी थेट स्वतःच्या आई वडिलांवरच खटला दाखल केला होता. ही महत्वाची रील शेवटपर्यंत पहा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टीसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा. ही गोष्ट आहे 2020 ची. थलापती विजय यांचे वडील S.A. चंद्रशेखर यांनी विजय यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता विजय मक्कल अयक्कम या नावाचा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. या पक्षात वडिलांनी स्वतःला महासचिव आणि आई शोभा यांना कोषाध्यक्ष बनवले होते. जेव्हा विजय यांना हा प्रकार समजला तेव्हा त्यांनी सप्टेंबर 2021 मध्ये स्वतःला या पक्षापासून पूर्णपणे वेगळं केलं. आपल्या वडिलांनी आपल्या नावाचा आणि प्रतिमेचा फेमचा न विचारता वापर केला असे स्पष्ट करत त्यांनी आई वडिलांसह तब्बल 11 जणांविरोधात कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. या कायदेशीर लढाईनंतर तो राजकीय पक्ष पूर्णपणे विसर्जित करण्यात आला होता. तमिळ सिनेमांमधील ब्लॉकबस्टर यशानंतर त्यांनी TVK पक्षाची स्थापना केली आणि पहिल्याच निवडणुकीत 234 पैकी 108 जागा जिंकून एक नवा इतिहास रचलाय. त्यांची ही राजकीय एंट्री एखाद्या सुपरहिट साऊथ सिनेमासारखीच ठरली. तुम्हाला त्यांचा प्रवास कसा वाटतोय कमेंट्स मध्ये नक्की सांगा.